नमस्कार, माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे. आपण आहोत मुळशी तालुक्यामध्ये. मुळशी तालुक्यामध्ये चांद्यापासून तर बांद्यापर्यंत असणारं माय मराठी न्यूज चॅनलचा ग्राउंड रिपोर्ट आज घेतो आपण खुबवली या गावामध्ये. माझ्या मागे जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी हिरवगार शेती खरं तर दिसते. आज असंच एक आपण एका आगळ्या वेगळ्या एका शेतकऱ्याने घेतलेला जो त्याच्या शेतीमध्ये असणारं जे उत्पन्न आहे, जे पीक आहे, याची आपण माहिती तुम्हाला देणार आहे. माझ्या पाठीमागे जर इथे तुम्ही पाहाल तर हे आहे या ठिकाणी केलेला कांदा. याच्या वरच्या शेतामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला गहू दिसेल आणि त्याच्याही वरच्या शेतामध्ये जर तुम्ही पाहाल तर त्या ठिकाणी तुम्हाला बटाटा हा पीक दिसणार आहे. एकंदरीत जर पाहिलं तर माझ्या डाव्या बाजूला असणारी ही या ठिकाणी नदी, ह्या नदीच्याच जोरावरती घेताना हा शेतकरी घेत असणारं हे पीक आणि ह्या पिकाच्या माध्यमातून खरं तर शेती कशी असावी, शेती कशी फुलवावी याचं जिवंत उदाहरण असणारं खोबवली गावामधल्या एका प्रगतशील शेतकऱ्याने घेतलेला हा केलेला जो हा प्रयोग आहे, हा खरंच प्रयोग यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आणि अशाच एका शेतकऱ्याच्या आपण जाणार आहोत थेट चांद्यापासून तर बांद्यापर्यंत, थेट शेतकऱ्याच्या मळ्या. माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं ओळख करून द्या. माझं नाव देवीदास ठोंबरे, मी खोबोली गावचा आहे आणि मला देवा या नावाने ओळखतं. काय तुमचं शिक्षण किती आहे? शिक्षण माझं 10वी पास आहे. आयटीआय वगैरे झाला, वेल्डर आयटीआय. काय हे आज तुमच्या शेतामध्ये हे पाठीमागं असं सर्व फुलं दिसत आहेत तिथं सगळं, काय नक्की कसं उत्पन्न घेतलं तुम्ही? उत्पन्न म्हणजे मी आता कसं आहे, बटाट्यात आपल्याला परवडत नाही. बटाटा पीक लावलंय, गहू लावलाय, थोडा कांदा लावलाय, थोड्या वस्तू केल्या, पण बटाट्याला खर्च ज्यादा येत असल्यामुळं की बटाट्याचं सगळेच लोक ओळखतात. मी पाहिलं 3 वर्ष हे फुलं करून पाहिली मी. फुलांमध्ये कमी, याच्यामध्ये फायदा ज्यादा आहे आपल्याला कमी खर्चामध्ये. कारण खर्च कमी करतो आपण आणि बटाट्याला खर्च ज्यादा करतो. तुम्ही काय काय पीक घेता तुमच्या शेतात? मी आता गहू, बटाटा केलाय आणि कांदा केलेला आहे. तर माझं एवढं हे करून मी गहू, बटाटा, कांदा, म्हणजे बटाट्याची तुलना या फुलांबरोबर कशी कराल तुम्ही? फरक भरपूर, मला फरक इतका जाणवला 3 वर्ष. या वर्षी मी गेल्या वर्षी बटाटा केला म्हणून लोकांनी फायदा आला म्हणून मी केला, पण थोडाच केला, पाहिलं मी नाही काय. आणि बटाटा हा म्हणजे राहत नाही ज्यादा वेळ. तसं फुलांचं कसं आहे, कमी खर्चामध्ये ऍस्टर हे फुल लागवड इतकी भारी आहे. कारण ऍस्टर मध्ये 50-60 ची रेंज असते किलोची, ती 200-250 पर्यंत रेट जाते, 300 पर्यंत जाते. म्हणजे आज जो बाजार मला आता चालू, माझा बाजार 200चा आहे. मला इतकं ह्याच्यामध्ये माझे 7च तोडे आलेत. ह्याच्यातच माझे म्हणजे कमीत कमी माझे 300 ते 350-400 किलो आता गेले आणि अजून माझे पीक 2 महिने चालणार आहे आणि कंटिन्यू याला फुलं येत राहतात. उत्पन्न जे तुम्ही घेतलेलं आहे फुलाचं, हे कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं, याचं कसं उत्पन्न घेतलंय तुम्ही? ह्याचं उत्पन्न म्हणजे मी कासर साईवरनं ह्याचं रोप आणलं लागवड, आणि मग मी लागवड केली. याची सरी पद्धतीने लागवड केली. दोन्ही साईडनी 1-1 फुटाच्या अंतरावर ते बी आपण रोप लावलं आणि त्यांच्यानंतर लागवड आपली चालू असताना फक्त खत आणि याची बेंडणी केली. खत बी याला ज्यादा जात नाही, 1846 आणि थोडासा युरिया एकदा स्टार्टिंगला आणि नंतर दुसऱ्यांदा सतत 4-4 दिवसांनी याला पाणी देणं. याला औषधाची बी गरज भासत नाही. दिसले का तुम्हाला इथं? कारण मी औषध मारतो, पण ज्यादा कीड वगैरे दिसली तर पण कीड नाहीये. तुम्हाला जर दिसत असेल इथं फुलांवर गरज आहे, याला खरं औषधही नाही. म्हणून हा ऍस्टर ही लागवड सर्वात इथल्या शेतकऱ्यांना, आणि पाणी आपल्याकडे, त्याच्यामुळं बरेचसे शेतकरी हे अवलंबून राहतात. त्याची किती दिवसांनी तोडा करावा लागतो? हा कंटिन्यू आठवड्यातनं 2दा तोडा करतो. एक आठवड्यातनं 2दा तुम्हाला. आणि जर वाटलं तुम्हाला की आपल्याला आठवडाभर ठेवायचे की बाजार येणार आहे, आणि ज्या बाजाराच्या सणाच्या आदल्या दिवशी आपण ते तोडतो, त्यामुळे आपल्याला बाजार जास्त भेटतो. फुल तोडणीला आलेलं आहे, त्याला येलो कलर आलाय, बिग झालंय मोठं. हा आता हे कळे आल्यात, हे फुल आपण घेत नाही बघा, हे नाही घेत. फुल असं मोठं होईल त्यावेळेला ते फुल तोडणीला आलेलं आहे असं. हा, मग एकंदरीत घरातील काम करताना दिसतात, बाहेरचं मजूर घेऊन काम करायला ही शेती परवडते का? नाही. मी फक्त सांगायचं की आम्ही घरची आपली 2-4 माणसं असेल ना, तर जेवढं आपल्याला, आता हे 14 गुंठ्याचं रान, पण आपल्याला जितक्या कमी मध्ये फायदा करता येईल तो ह्या ऍस्टर मध्ये करता येईल. कारण माझी मुलं असू, घरची पाईप असू, आम्ही सगळे मिळून ही फुलं तोडतो. मी बी तोडतो ही फुलं. त्यामुळे आम्ही संध्याकाळी 3 नंतर हे तोडायला सुरुवात करतो, कारण ज्यादा हिट असल्यामुळे तोडता येत नाही. आणि होतात आपल्याला रोजची थोडी नेली तरी पण तुम्हाला याच्यात भरपूर फायदा. याच्यामध्ये जसं बटाट्यावरती रोग जाऊ शकतो किंवा बटाटा जसा नासू शकतो, तसं याचे दुष्परिणाम काय? नाही. क्वचित जर झाड एखादं जर बाद झालं
तर बाद होतं. दिसतात का तुम्हाला कुठे जळालेले झाड? नाही. एखादं मला कुठेतरी वाटतंय पण ते जागजागी आहे. हो. पण आपण त्याची निगा चांगली केली ना बेननी, हो. आणि हे बघा थोडस दिसलं नाही झाड, हा. हे असं एखादं झाड होतं म्हणजे सुरकाडल्यावानी. त्याला बी ते औषध असतं, आपण देतो त्याला औषध, पण ते आपण दिलेलं नाही आता. पण आपली झाडच नाही गेलेली, बाद झाडच नाही गुलाब. बटाट्याची तुलना आपण या फुलांबरोबर करतोय. हम्म. एकंदरीत बटाट्याला येणारा खर्च आणि याला येणारा खर्च काय? ही फक्त 20,000 रुपये खर्च आलाय मला याला, बरं. बेननीला, रोपांना. जर मी बटाटा लावला असता, आज मी 20,000चा बटाटा लावलाय, मला 10,000 बी नाही किती मिळाले. उत्पन्न झालं बटाट्यामध्ये? नाही किती नाही, उत्पन्न 10,000 झालं? बी नाही मिळाले मला, खर्चही नाही आणि मिळाला. किती मध्ये बटाटा, किती क्षेत्रामध्ये बटाटा लावला होता? मी क्षेत्र असं माझं एक 15 गुंठे असेल ते 15 गुंठ्यामध्ये बटाटा गेला होता. हम्म. आणि किती उत्पन्न मिळालं त्यामध्ये? काही नाही, मी तोट्यामध्ये आता, आणि म्हणून मला हे जे आता हे 14 गुंठ्यामध्ये. किती मध्ये केलं? हे 14 गुंठ्यामध्ये. 14 गुंठ्यामध्ये. आणि 14 गुंठ्यामध्ये आतापर्यंत कितवा तोडा आहे हा? हा 8वा तोडा आहे माझा. आठवा. आणि काय बाजार काय मिळतो यात? मला 150, 200, 80च्या पुढे बाजार भेटलाय. 80 रुपयापासून पुढे पुढे त्याचा बाजार जादा करून 200चा 150चा बाजार भेटला. 150 200 रेंज. हम्म. एकंदरीत जर पाहिलं की तुम्ही जी ही आज शेती केलेली आहे, या शेतीच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील जी काही लोक असतील, तर नवे नवे महाराष्ट्रातील जी लोक असतील, हे वेगवेगळे उत्पन्न घेतात. आज तुमच्या हो, डाव्या बरोबर. उजव्या बाजूला जर पाहिलं तर इकडे नदी आहे, बरोबर. इथनं शेती तुमची सलग लागून होती, तुम्हाला पाण्याची सुविधा आहे. मुळशी तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्यांना काय सल्ला? महाराष्ट्रातील तर राहीनच, पण मुळशीमध्ये मी काय म्हणतोय, पाण्याची सुविधा भरपूर आहे. आपल्याकडे एक पीक एकदम उत्तम येतं, तुम्ही आता तर पाहिलंय. मला एवढंच मुळशीकर लोकांना सांगणं आहे की तुम्ही ऍस्टर लागवड करा. असं नाही की बाजारात भरपूर ऍस्टरला भरपूर खप आहे बाजारात, त्याच्यामुळे तुम्ही ऍस्टरच्या मागे पडा. कमी खर्चामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढा फायदा होईल. काय माहिती असेल तर तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता, कारण ते मी पीक घेतलंय आणि मी तो फायदा आहे तुम्हाला सांगतोय अजून, आणि तो फायदा शेवट किती होणार आहे ते बी सांगून तुम्हाला. अजून किती दिवस हे रोपटं चालेल? हे माझं अजून 1.5 महिना चालू राहणार. साधारण 1.5 महिन्यामध्ये आता 7 तोडे झालेले आहेत. अजून ते किती एका महिन्यातच झालेत माझे. 1 महिन्यामध्ये जवळजवळ 7 तोडे झालेले आहेत. 1.5 महिना म्हणजे अजून त्याच्यामध्ये 7 ते 8 ते 10 तोडे, नाही, 10-12 तोडे होणार आहे. 10 ते 12 तोडे हो. व्हायला हो. पाहिजे. या ठिकाणी तर सर्व घरातील कुटुंब जे आहे ते कुटुंब या शेतामध्ये राबतंय. कारण मोलमजुरी करणारे लोक घेऊन शेती करायचं म्हणलं तर ती परवडत नाही. परंतु आज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी घरातील मुलं असतील, सर्व परिवार या ठिकाणी शेतीमध्ये झुकून काम करतोय. आणि आज आपल्याकडनं ठोंबरे परिवारांकडनं आज आपल्याला समजतंय की ही जी आष्टरची जी शेती आहे, तर थोडं त्याचा प्रत्येक मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा प्रयोग करायला देखील काय हरकत नाही. नव्हे तर याच्यावरती लागणारी औषधं, रोपटी, हे जर तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल तर आपल्याला या ठिकाणी देवाभाऊ जे आहेत ठोंबरे, हे या ठिकाणी मुळशी तालुक्यातील नागरिकांसाठी सदैव या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या ठिकाणी संपर्क करा, तर त्यांची शेती बघायला या आणि त्यांच्या बोलण्यावरती विश्वास न ठेवून प्रत्यक्ष शेतात या. आल्याच्या नंतर ही रोपटी बघा, असणारं या ठिकाणी त्याला आलेलं फळ बघा, ते फुल बघा, आणि यानंतर ठोंबरे परिवारांचा असणारा शेतीचा ही आवड आहे, तर ही जोपासण्याची परंपरा त्यांच्या माध्यमातून त्यांनी ही चालू ठेवलेली आहे. आज आव्हान करायला एक शेतकऱ्यांना काय आव्हान करसाल तुम्ही? आव्हान काय म्हणजे, आव्हान तर आता तुम्ही समोर दिसतंय, म्हणून मी लोकांना म्हणतोय की जादा खर्च करून तुम्ही तोट्यात जाण्यापेक्षा थोडा खर्च करून नफ्यात या. नफा तुम्हाला किती होतोय बघा, कारण माझं समोर उदाहरण आहे, मी घेतलंय. म्हणून मला मुळशीकर लोकांना मी सांगणं की जादा बटाटा फायदा तोटा होण्यापेक्षा ज्या फायदा ज्याच्यात मिळतो ते घ्या. माझ्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहाल तो कुठेही आपल्याला या ठिकाणी एक रोपट सुकलेलं दिसत नाही. आणि या ठिकाणी सर्व असणारी ही जी शेती आहे, तर 1 महिन्यामध्ये 7 तोडे केलेले आहेत. अजून या ठिकाणी 1.5 महिना हे फुलं या ठिकाणी येत राहणार आहे. आणि मुळशी तालुक्यातला शेतकरी नक्कीच सदन व्हावा हीच एक अपेक्षापोटी आज आपल्या बरोबर या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. शेतामध्ये उभे आहे आपण. आज उजव्या बाजूला जर पाहिलं तर वडील आहेत आणि डाव्या बाजूला जर पाहिलं तर त्यांची मुलगी आहे. नुकतीच ती या ठिकाणी आपला जॉब करून घरी न जाता थेट शेतामध्ये आलेली आहे. आणि आल्यानंतर खरंच पाहिलं की आज जर आपण पाहिलं तर मुलगी शिकली पाहिजे, मुलगी शिकली प्रगती झाली आज आपण म्हणतोय. आणि आज अशीच एक मुळशीचं कन्यारत्न आज आपल्या समोर या ठिकाणी आहे. मग तुझं नाव सांग. माझं नाव ऋतुजा देवदास ठोंबरे. किती शिक्षण झालंय मी तुझं? BSc कम्प्युटर सायन्स झालेलं आहे, ग्रॅज्युएशन. आज तू जॉब वरनं आल्याच्या नंतर घरी न जाता शेतात आली का? हा, कारण आम्ही ॲस्ट्रोची लागवड केली आहे आणि जर आम्ही रोजगारासाठी लोक घेतली तर त्यामध्ये खूप पैसे जातील. आणि
जर मी आले आणि घरातल्यांनी मदत केली तर कदाचित आम्हाला जास्त प्रॉफिट होईल. मुळशीतली जी लोक आहेत ही शेती विकतात, तुझं काय म्हणणं आहे? नाही, मला असं वाटतं की आपण शेतकरी आहोत आणि आपण शेती विकली नाही पाहिजे, कारण शेतकरीचा अर्थच आहे की शेती करणं, आणि शेती विकली तर आपल्याकडे काही राहणारच नाही, आणि दुसऱ्यांच्या इथे काम करणे किंवा दुसरे काही करण्यापेक्षा शेतामध्ये स्वतःच काहीतरी असणं आणि स्वतःसाठी काहीतरी काम म्हणजे करणं शेती वेगळं. विकली नाही पाहिजे तर शेती हम्म. राखली पाहिजे. राखली तालुक्यातील पाहिजे. शेतकऱ्यांना काय आव्हान करशील तू? मी पण सांगेल तुम्ही पण अस्टेटची लागवड करा. आज मुलीं जर पाहिलं तर काही मुली, सगळ्याच मुली नाही, काही मुली सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःला गुंतवून घेतलेले आहे आणि तू त्यापासून थोडीशी वेगळी आहे. तू जॉबवरनं डायरेक्ट शेतामध्ये आली. मुला मुलींना काय आव्हान करशील तालुक्यातील? मी सांगेल सोशल मीडिया एक आपल्याला गुंतवण्याचं साधन बनलेलं आहे. म्हणजे ते आपल्याला इन्फ्लुएन्स करतात, ओके, खूप सारे आयडियाज देतात, पण आपण फक्त ते बघतोय. प्रत्यक्षात ऍक्शन्स मध्ये आणणं म्हणजे मी जसं की इथे येऊन काम करतेय त्यालाच म्हणतात. ते पण एक प्रकारे सोशल मीडिया थ्रू इन्फ्लुएन्स होऊन इथे आलेली आहे. ओके. पण फक्त सोशल मीडियाने इन्फ्लुएन्स होऊन बघणं त्यात काहीच नाही अर्थ. प्रत्यक्ष त्या ठिकाणी शेतामध्ये राहून रिपोर्टवरनं बांद्यापासून तर चांद्यापासून तर बांधापर्यंत असणारा माय मराठी न्यूज चॅनलचा हा एक छोटासा उपक्रम आणि आपल्या बरोबर असणारे प्रगतशील शेतकरी देविदास ठोंबरे यांनी मुळशी तालुक्यातील जनतेसाठी केलेलं हे एक कॅमेरामन प्रदीप वरगडेसह संपादक पप्पू गंधारे, माय मराठी.